नमस्कार मित्रांनो, आजचा हा विशेष व्हिडिओ तूळ राशीच्या सर्व व्यक्तींसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. जर तुमची रास तूळ असेल किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती तूळ राशीची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पुढील 7 दिवस तुमच्या आयुष्यात काही महत्त्वाचे बदल घडवून आणू शकतात. अनेक दिवसांपासून मनात असलेली चिंता, आर्थिक तणाव, नातेसंबंधातील गैरसमज आणि कामातील अडथळे हळूहळू दूर होण्याची शक्यता दिसत आहे. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चढ उतार येत असतात. काही वेळा आपण कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही, पण अचानक परिस्थिती बदलते आणि नशिबाची साथ मिळू लागते. तूळ राशीच्या अनेक व्यक्तींसाठी हा काळ तसाच ठरण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक तूळ राशीचे लोक मानसिक तणावातून जात होते. एखादे काम वारंवार अडकणे, अपेक्षित पैसे वेळेवर न मिळणे, कुटुंबातील काही समस्या, आरोग्याच्या किरकोळ तक्रारी यामुळे मन अस्वस्थ झाले होते. मात्र आता परिस्थिती हळूहळू बदलू लागेल. तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळू शकते. काही व्यक्तींना अचानक एखादी चांगली बातमी मिळू शकते. काहींना नवीन कामाची संधी मिळू शकते, तर काहींना आर्थिक बाबतीत दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर पुढील 7 दिवसांमध्ये खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळा. कोणत्याही योजनेत किंवा गुंतवणुकीत पैसे टाकण्यापूर्वी पूर्ण माहिती समजून घ्या. काही व्यक्तींना जुने अडकलेले पैसे मिळू शकतात. एखाद्या व्यक्तीकडून अपेक्षित रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी ग्राहकांची संख्या वाढू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून चांगला प्रतिसाद मिळू शकतो. तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. काही लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते. या कामात मेहनत घेतली तर भविष्यात त्याचा चांगला फायदाही होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ चांगला राहू शकतो. अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेळेचे योग्य नियोजन करावे. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर घरातील वातावरण पूर्वीपेक्षा शांत राहण्याची शक्यता आहे. काही गैरसमज दूर होऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांसोबत संवाद वाढवणे फायदेशीर ठरेल. ज्या व्यक्तींच्या नातेसंबंधात तणाव निर्माण झाला आहे त्यांनी संयम राखावा. रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. शांतपणे संवाद साधल्यास समस्या सुटू शकतात. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पुरेशी झोप घ्या, पाणी भरपूर प्या, बाहेरील अन्नाचे सेवन कमी करा. मानसिक शांततेसाठी प्रार्थना, ध्यान किंवा नामस्मरण करणे फायदेशीर ठरू शकते. मित्रांनो, श्रद्धा आणि सकारात्मक विचार यांचा जीवनावर मोठा परिणाम होऊ शकतो. अनेक लोक संकटांच्या काळात देवाचे नामस्मरण करतात आणि त्यामुळे त्यांना मानसिक बळही मिळते. तूळ राशीच्या व्यक्तींनी दररोज सकाळी किंवा संध्याकाळी काही मिनिटे शांत बसून प्रार्थना करावी. मनातील नकारात्मक विचार दूर करण्याचा प्रयत्न करावा. जर तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर दररोज श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. श्रद्धेने केलेले नामस्मरण मनाला स्थैर्य देते आणि आत्मविश्वास वाढवते. पुढील 7 दिवसांमध्ये तुम्हाला एखाद्या महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागू शकतो. हा निर्णय घेताना घाई करू नका. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. सर्व बाजू समजून घेतल्यानंतरच अंतिम निर्णय घ्यावा. काही व्यक्तींना प्रवासाचे योग येऊ शकतात. प्रवास करताना आवश्यक काळजी घ्यावी. कागदपत्रे, आर्थिक व्यवहार आणि वेळेचे नियोजन यांकडे विशेष लक्ष द्यावे. महिलांसाठी देखील हा काळ सकारात्मक राहू शकतो. घरगुती कामे, व्यवसाय किंवा नोकरीमध्ये प्रगतीची संधी मिळू शकते. आत्मविश्वास टिकवून ठेवा. व्यावसायिकांनी ग्राहकांशी चांगले संबंध ठेवण्याचा
प्रयत्न करावा. नवीन कल्पना स्वीकारल्यास फायदा होऊ शकतो. जुन्या चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी नक्की घ्या. मित्रांनो, कोणत्याही राशीचे भविष्य हे निश्चित नसते. प्रत्येक व्यक्तीचे कर्म, प्रयत्न, निर्णय आणि परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे या गोष्टींकडे प्रेरणा आणि सकारात्मकतेच्या दृष्टीने पहा. पुढील 7 दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यात काही चांगले बदल घडण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. मेहनत करत राहा, सकारात्मक विचार ठेवा. व्हिडिओच्या शेवटी एवढेच सांगतो इच्छितो की तुमच्या जीवनात कितीही अडचणी असल्या तरी आशा सोडू नका. प्रत्येक काळ कायमचा राहत नाही. चांगला काळ देखील येतो. जर तुम्ही तूळ राशीचे असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या श्री स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.